नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दररोजची पूजा करून घेतली. आज होता गुरुवार. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता. त्याच्यामुळे सकाळीच लवकर उठून सगळं काम ते पटकन आवरले. दररोजची कामं झाली, मुलांचे टिफिन झाले. स्कूलला गेल्याच्या नंतर मग आपण पूजा मांडायला घेतली. पूजा मांडण्यासाठी पहिले रांगोळ काढली. सर्वात पहिलं रांगोळ काढून दिवा लावून घेतला. मी ही पूजा माझ्या आईची लहानपणापासून पाहत आले. कशी मांडायची, काय करायचं, ते गुरुवारी कसा उपवास करायचा, काय काय पूजेसाठी साहित्य लागतं, हे सर्व काही मी माझ्या आईकडून शिकले. आणि कथा वाचताना तर खूप छान वाटतं. कारण की मार्गशीर्ष महिना हा आपल्याला कधीच संपावा वाटत नाही. कारण की गुरुवार म्हटलं की छान पूजा मांडणी होती. घरात छान प्रसन्न वाटतं, वातावरण फ्रेश होतं. आणि हा मी देवीचा मुखवटा मी मार्केटमधून घेतलेला आहे. खूप छान वाटतं. अशी देवीची मांडणी केली ना, ह्या शेवटच्या गुरुवारी देवीचं उद्यापन पण केलं जातं. देवीला संध्याकाळी पुरणपोळी करून नैवेद्य दाखवून 4-5 जणीला पुस्तक द्यायचे, एक एक केळी द्यायची. अशा प्रकारे मी उद्यापन करते. आणि उद्यापनाच्या दिवशी हा दिवस नकोच